12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेले त्र्यंबकेश्वर या ठिकाणी श्रावण मास चालू असल्याने शिवाय सोमवती अमावस्या असल्याने आज मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच भाविकांची गर्दी पाहावयास मिळाली। महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी हजारोच्या संख्येने गर्दी केली होती। या अनुषंगाने भाविकांचे हाल होणार नाही यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट मार्फत सुरळीत नियोजन व्यवस्था देखील करण्यात आली आहे। आज 5वा आणि शेवटचा श्रावणी सोमवार आहे। त्र्यंबकेश्वर भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी सकाळपासून पहाटे 4:30 वाजेपासून भाविकांची रीघ लागलेली आहे। सोमवती अमावस्या असल्याने अधिकचे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत। श्रावण महिना यावर्षी 5 सोमवार असल्याने या शेवटच्या सोमवारी देखील प्रदक्षिणा मारणाऱ्यांची गर्दी तसेच दर्शन घेणाऱ्यांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे। साधारण पहाटपासून जवळपास 30 ते 40 हजार भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेले आहेत। अतिशय शांततेने सर्व व्यवस्था देवस्थान ट्रस्टच्या मार्फत करत आहे। आलेल्या सर्व भाविकांचे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे हार्दिक स्वागत। AB न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर, त्र्यंबकेश्वर।